काय झालं सावी? अरे ते बघ, कणीस कणीस वाला आहे तिथं. मला कणीस खायचंय. बाळा, बाहेर सगळं पावसाचं वातावरण आहे. अरे पण आता कुठे पाऊस पडतोय? पण आपण जर बाहेर उतरलो आणि पाऊस सुरू झाला तर? तर आपण भिजायचं. सावी, चल ना फ्रेंड, प्लीज. बरं ठीक आहे, उतर. चल. हो चल चल चल. दादा एक द्या. निंबू मार्के. फ्रेंड, तू तू कणीस भाज ना. मला मला तुझ्या हातचं कणीस खायचंय. बरं भाजतो. दादा फ्रेंड, मला मला फोन दे, मी रेकॉर्ड करते. हळू. हो. झालं. हा, आता आता त्याच्यावर लिंबू टाक. हो हो लावतो. ओके. ओके. असंच पाहिजे होतं ना. चल पटकन खा, खाऊन झालं की निघायचं आपल्याला लगेच. नाही, का? आपण आपण फोटो काढू. हे बघ किती छान दिसतंय सगळं. आपण फोटो काढूयात. सावी, पण आपल्याला तिकडे वेळेत पोहोचायचं आहे ना. फ्रेंड प्लीज ना, बघ किती छान दिसतंय सगळं. चल ना आपण फोटो काढू. बरं ठीक आहे, काढू. आधी हे संपवा. आई, आई, तुम्ही इथं काय करताय? मी तुम्ही काही शोधताय का? हां, ते सकाळी धैर्य आणि सावीला भेटायला आले होते ना, तर माझा मोबाईल इथेच राहिला. तोच शोधायला आले होते. तेच बघत होते कुठे. हे काय इथेच आहे. सापडला.
पण काय ग, तुम्ही दोघी इथे काय करताय? आम्ही आम्ही ते आम्ही दोघी धैर्य भाऊजींची रूम आवरायला आलो होतो आई. हो हो रूम आवरायची होती ना. रूम आवरायची? काय आवरायचंय? सगळं तर व्यवस्थित आहे. नाही आई, म्हणजे काय, सावी कसं पसारा करते ना, तर तेच बघायला आलो होतो की सगळं नीट आहे ना. हो 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 तेच. या दोघी इतक्या बावरलेल्या का दिसतायत? म्हणजे नक्कीच यांना काहीतरी माहितीये. पण या दोघी झोपल्याशिवाय ही रूम मला नीट चेक पण करता येणार नाही. आई काय झालं? तुम्हाला काही हवं होतं का? नाही, काही नाही. ताई, थोडक्यात वाचलोय आपण. पण आईंना नक्कीच संशय आला असेल, म्हणूनच एवढी शोधाशोध सुरू आहे. सावीनी जसं सांगितलं ना, तसं आपल्याला रूमवर लक्ष ठेवायलाच पाहिजे आता. चला. झिलमिल पाऊस थारा तन मन फुलवून जाती. हो या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप जगलेले, परसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप जगलेले, परसुनी आले रंग प्रीतीचे. ओढ जागे राज सारे, अंतरी सुख बोले. सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनु बघ आले. लाट ही वादळी मोहनी गाते, ही मिठी लाडकी गोबरा होते. पडसाद भावनाचे रे बंधना कुणाचे. दाही दिशात काणे बेथंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, परसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, परसुनी आले रंग प्रीतीचे. तुम्हाला धमकीचे फोन करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून तुमच्या घरातलीच कोणीतरी आहे.
हा तर गाडीवाल्याचा नंबर आहे, पण मग हा नंबर धैर्यला कोणी पाठवला? मी फक्त तुला दिसणार. का जीव घेतलास माझा? विश्वमा भेटल्या, पूजा झाली, काय म्हणाला त्या? सावीच्या डोक्यावर परिणाम झालाय याची मी पूर्णपणे खात्री करून घेतली होती. आणि मग अचानक त्या गाडीच्या मालकाचा शोध सुरू झाला. नाही नाही, सुधाकर तर करू शकत नाही, कारण तो तर अजूनही माझ्या ताब्यात आहे. कोणी केलं असेल हे सगळं? पण मग त्या आलेल्या धमक्या त्या कोणी दिल्या असतील? आणि ती बाई माझ्या मागे लागली होती, ती कोण होती? मला त्रास होतोय हे नेमकं नीतालाच कसं कळलं? काहीतरी गडबड आहे आणि हे पाणी कुठेतरी मुरतंय. तर नेमकं कुठे, काय, कसं कळणार मला? आत्या, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही ना नुसती बडबडच करत राहा. मी हे करेन, मी ते करेन, पण करत काहीच नाही. काय केलं तुम्ही? काय केलं सांगा ना. काही नाही. तुम्ही ना तुम्ही काय म्हणाला होता? तो काय म्हणाला होता? पुढच्या 15 दिवसात त्या सावीचा खेळ संपलेला असेल. पण काय झालं? ती सावी अजून पण जिवंत आहे. आत्या, अजून किती सहन करायचंय मी हे सगळं? सांगा मला. अहो ते धैर्य ना सावीसाठी काय काय करतायत दिसतंय का तुम्हाला? हा, तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला बाहेर घेऊन गेलेत ते. आणि ती जर का खरंच बरी झाली तर? आत्या, अहो मी काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? लक्ष कुठे आहे तुमचं? की डोक्यावर इतका परिणाम झालाय म्हणून सगळंच विसरलात तुम्ही? बोला ना, बोला, सांगा मला काय बोला. माझ्या समोर या आवाजात बोलायचं नाही. दामिनी मुजुमदारे मी. हं? बोलताना विचार करायचा, नाहीतर त्या सावीच्या आधी तुझा जीव घेऊन टाकेन मी, कळलं? आत्या, अहो पण माझ्यावर चिडून काही होणार नाहीये. त्या सावीचं काय करायचं ते बघायला नको का? दामिनी मुजुमदारला इतक्या हलक्यात घेऊ नकोस. नागिन कधीच स्वतःच शिकार विसरत नाही, एवढं लक्षात ठेव. पण तुम्ही तुमच्या शिकारीला स्वतःच लांब जाऊ दिलं. धैर्य ते सावीचे उपचार करण्यासाठी तिला कुठल्या तरी सेंटरला घेऊन गेलेत. आणि ती जर का खरंच बरी झाली तर? मीच पाठवले त्याला तिकडे. अहो पण का आत्या? वेळ आली की कळेल तुला. त्या सावीचे दिवस भरत आलेत. एकदा का तिचं सत्य माझ्या समोर आलं ना की तू बघशील तिच्या बापापेक्षा पण वाईट मरण येणार आहे तिला. चला, पोचलो आपण. फ्रेंड, हे सगळं किती भारी आहे. आवडलं ना तुला? चला, उतरा मग आता.
नमस्कार. मी धैर्य मुजुमदार. काल फोन केला होता तुम्हाला. येस. पेशंट कोण आहे? माझी बायको साबी मुजुमदार. काय त्रास होतोय पेशंटला? एका अपघातानंतर तिची स्मृती गेली. तुमच्याकडं लई अपेक्षेनं आलोय मी. माझी बायको बरी होईल ना? धैर्य, नका स्वतःला इतका त्रास करून घेऊ. मला पण तुम्हाला सगळं खरं सांगायचंय, पण गोष्टी इतक्या अवघड झाल्यात की मी ठरवलं होतं दामिनी मॅडमचं सत्य समोर आल्यावर सगळं सांगायचं, पण मी ठरवल्यासारखं काही घडतच नाहीये. नक्कीच आजपर्यंत आमच्या सेंटरमधून कधीच कोणी नाराज होऊन गेलेलं नाही आहे. प्रत्येकाला यश आलंय. तुमच्या मिसेस सुद्धा नक्की बऱ्या होतील आणि तुम्ही सुद्धा आनंदाने घरी जाल. थँक्यू सो मच. चला, मी तुम्हाला तुमची रूम दाखवते. या. सर, इथे योगा स्टुडिओ आहे. इथे सकाळी पेशंट येतात आणि योगा करतात. इथे गार्डन सुद्धा आहे जिथे मैदानी खेळ खेळले जातात. मैदानी खेळ? हो सर, सगळे पेशंट खरंच खूप मजा करतात. आणि इथे जेवणाची सोय आहे. सोबत एक रिक्रिएशन स्टुडिओ सुद्धा. चला, आपण पुढे जाऊया. आत्ता इथं कुणीतरी होतं का? का मलाच भास झाला? साबी, आले. या सर, ही तुमची रूम. काही जरी लागलं तर तुम्ही रूम सर्व्हिसला कळवा. उद्यापासून आपली ट्रीटमेंट सुरू होतीये. आणि काही जरी लागलं तरी मला सुद्धा कळवा. हो, थँक्यू. सावी, आवडली ना बाळा रूम? हो, खूप छान आहे. सावे,